नमस्कार. मी एक पुस्तक वाचत होतो. तर ते कॅश फ्लो क्वाड्रंट रॉबर्ट कियोसाकी, ज्यांचं रिच डॅड पुअर डॅड पुस्तक आहे, त्यांचं हे दुसरं व्हर्जन आहे, नेक्स्ट व्हर्जन. तर हे पुस्तक वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली आणि ती शेअर करावीशी वाटली की वाक्य खूप चांगलं आहे की सेव्हिंग इज नॉट गुड. आजपर्यंत आपण सगळेजण लहानपणापासून ऐकत आलोय की सेव्हिंग करा, सेव्हिंग चांगलं असतं, सेव्हिंग गुड असतं. पण यामध्ये म्हटलेलं आहे की सेव्हिंग इज नॉट गुड. आता थोडंसं एक्सप्लेन करतो की सेव्हिंग इज नॉट गुड का. तर समजा मग मी लगेच काही गोष्टी चॅट जीपीटीला पण टाकलं. काय टाकलो की 2,000 रुपयेचं जे 100 रुपये होते ते 2,000 इसवी सन 2000चे जे 100 रुपये होते ते आता 2025 साली किती आहेत, तर त्याची व्हॅल्यू काहीतरी 450 रुपयेच्या आसपास आहे. म्हणजे मी समजा 2000 साली 400 रुपये जमा केले असते एखाद्या बँकेमध्ये, सेव्ह केले असते, फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा ते सेव्ह ठेवले असते, आणि समजा बँकेनं मला 4 पट 25 वर्षानंतर 4 पट देतो म्हटले असते, तर मला 400 रुपये मिळाले असते. माझ्या मनात काय विचार आला असता की बाबा 100 रुपयाचे मला व्याज किती मिळालं, 300 रुपये मिळालं. पण ऍक्च्युली जर मी ते 100 रुपयाचं सोनं विकत घेतलो असतो त्यावेळी 2000 साली, आणि ते सोनं मी आता जर विकलो असतो 2025ला, तर मला त्याचे 400 रुपये मिळाले असते त्या सोन्याचे. म्हणजे मी 100 रुपये तसंच ठेवलो असतो तर ते 100 रुपये 400 रुपये झाले असते. पण ते सोन्याच्या रूपात किंवा जमिनीच्या रूपात काहीतरी ते करायला लागलं असतं. म्हणजे व्याज काय मिळालं नाही. आता ऍक्च्युली व्याज रेट जास्त असतो, कारण 7 वर्षाला दाम दुप्पट म्हटलं तर 7 वर्षानं 200, 200चे 400, 400चे 800, असं 800 रुपये मिळालं असतं. धरून चाला एखादं तुम्ही खरोखरच पैसे ठेवला असता तर. पण आपल्याला असं वाटतं की 700 रुपये व्याज मिळालं, पण ऍक्च्युली 400 रुपयेचं 700 म्हणजे 800 रुपये आलं, म्हणजे व्याज हे 400 रुपये मिळालं. थोडं कन्फ्युजिंग आहे, पण सांगायचा उद्देश काय आहे की आपल्याला जे व्याज एक्झॅक्ट दिसतं तर ते एक्झॅक्ट नसतं व्याज, कारण महागाई दरामुळं त्या पैशाची किंमत कमी कमी होत गेलेली आहे. त्यामुळं मला एक पटलेलं आहे, एक सांगावंसं वाटतं की सेव्हिंग करण्यापेक्षा आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मग ते इन्व्हेस्टमेंटचे मार्ग भरपूर आहेत. मी एक बिझनेसमॅन आहे, तर मी इन्व्हेस्ट कशामध्ये करू इच्छितो, तर मशिनरीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि मशिनरीमध्ये मी काय इन्व्हेस्ट करतो, तर फॉर एक्झाम्पल पीसीबी सम्यक नावाची माझ्या मिसेसची कंपनी आहे, त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतो. तर समजा पीसीबीचं एक मशीन घेतलं, आणि समजा आता हा पीसीबी आहे किंवा हा पीसीबी आहे. मी हा पीसीबी आता समजा एक 40 रुपयाला विकत असेल 2025 मध्ये. पण इन्फ्लेशन वाढलं, महागाई वाढली, तर 2027 मध्ये तर त्या पैशाच्या मानाने इन्स्टेड ऑफ 40 रुपये मी हा कितीला विकेन, तर 60 रुपयाला